ओम नमो भगवते वासुदेवाय. नवम स्कंद द्वितीय अध्याय. दुसऱ्या अध्यायामधला 9वा स्कंद मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय जय श्रीरामा पतित पावना आत्मरामा. जय जय रगतमा जानकी जीवना लक्ष्मणाग्रजा. जय जय हनुमत प्रिया अयोध्यानादयथा निरामया. रावणांतका भरत हृदया दया घना रामचंद्रा. सहस्रनामा माझी श्रेष्ठ. रामनाम हे सर्वा वरिष्ठ. वाल्या कोळी पापी दृष्ट झाला वाल्मिकी राम जपे. वैवस्वत मनुचे दशपुत्र त्यातील 8 सांगितले वंश. 10वा कवी सर्वात कनिष्ठ होता सर्व संग परित्यागी. ज्येष्ठ पुत्राचा वंश विस्तार नाही सांगितला आजवर. ज्याचे वंशी परमेश्वर रामरूपे अवतरला. वैवस्वत मनुचे शिंकेतून ज्येष्ठ पुत्राचा झाला जन्म. इक्ष्वाकू वैसे ठेविले नाम. 100 पुत्र त्या झाले त्यातील श्रेष्ठ 3 जण. विकुक्षी निमी दंडक जान. विकुक्षीचा पुत्र पुरंजय नाम. विशेष झाला पराक्रमी. देव दैत्यांच्या युद्धात गेला इंद्राचे सह्यार्थ. दैत्य केले पराजित जिंकिले पूर दैत्यांचे. युद्धात इंद्र राव बैल झाला स्वयमेव पाठीवरी बैसविला. पुरंजय कुकुस्त नाम पावला. बैलांचे वाशिंड म्हणजे कुकुद. त्यावरी बैसला विकुक्षी सुत म्हणून म्हणती कुकुस्त तद्वंशज. काकुस्थ इथे वाहिला म्हणून इंद्रवाह. पुर जिंकले म्हणून पुरंजय. कुकुदवरी बैसला म्हणून कुकुस्थ ऐसे नामे तयाची. याचे वंशात 12 पुरुष ज्याचे नाव युवनाक्ष. त्याची भार्या होत्या शत. परिपोटी पुत्र नसे म्हणून गेला वनांतरे. ऋषीजनांना उपाय विचारे त्यांनी इष्ट केले ऐंद्री. जलकुंभ ठेविला अभिमंत्रुनी. राणी राजा झाला तृषार्थ. जल प्याला ते अभिमंत्रित. तेने गर्भ राहिला पोटात. कुस फाडून जन्मला. इंद्र पातला नवम पाहण्यासी. ऋषी म्हणती कोण पाजेल यासी. इंद्र म्हणाला मी पाजीन यासी. अंगुष्ठ घाली मुखी त्याच्या. माधाता ऐसे वचन इंद्र बोलला म्हणून. मानधाता ठेविले नामाभिधान. राजा झाला चक्रवर्ती. त्याची पत्नी बिंदुमती जान. तेने केले अनेक यज्ञ. पुरुस्कुत्स अंबरीश मुचुस्कुंद. 3 पुत्र त्या आणि 50 कन्या. सौभरी नामक ऋषी तप करी. उभा राहून यमुना जला भीतरी. तेने मत्स्यादी रती किडा पाहिली. सौभरी झाला कामातुर. कामांतुराशी नसे भय लज्जा. तेने प्रार्थिला मानधातृ राजा. भार्यत्वार्थ त्याच द्यावी नृपात्मजा. 50 कन्यातील मानधातृ राजा विचार करी. वली पलित हा जरठ सौभरी. कोण तरुणी या तेवरी. म्हणून विनोदी बोलिला आपण जावे अंतपुरी. तेथे जी कन्या आपणा तेवरी ती होईल तुमची अंतुरी. प्रत्यवाय माझा काही नसे. सौभरीस साध्य योग माया. तरुण सुंदर केली काया. सकलही कन्या मोहित झाल्या. सौभरी जाता अंतपुरी. 50 कन्यांशी केला विवाह. दिव्य भोग भोगी त्यांच्यासह. पश्चाताप होऊन त्यागेले सर्व. अंती केले उग्र तप. विषय पाहुनी तपस्यासी. वृद्धपणी ही होय विषय हव्यास. म्हणून अंगत्य सांगणे साधकास. सावध असणे निरंतर. मानधात्याचा ज्येष्ठ सूत नाम ज्याचे पुरुस्कुत्स. नागराजाची कन्या नर्मदा त्यास भार्या म्हणून दिदलीसे. त्याचा वंशय सत्यव्रत. त्यास शापिता झाला वसिष्ठ. परी विश्वामित्रे सामर्थ्ये त्यास सदेह स्वर्गे पाठविले. देवांनी लोटून दिदले त्यासी. विश्वामित्रे थोपविले आकाशी. त्रिशंकू ऐसे म्हणती त्यासी. आदांतरी राहिलासे. हरिश्चंद्र हा त्याचा सूत. तेने वरुणासी केला नवस. जरी पुत्र होऊन आपणास तरी बळी देईन मी. वरुणे दिदला त्याची पुत्र. त्याचे नाम ठेविले रोहिंथ. वरुण आला बळी मागण्यास. म्हणे बाळक सान हे. बळी नसावा दंतहीन. ऐसे आहे शास्त्र वचन. दांत आल्यावर देईन ऐसी पाहुनी चाळवणी.
वरून कोपला राजावरी रोहितासी ही कळता मात तो पळून गेला अरण्यात. हरिश्चंद्रा जडली उदरव्याध जलोदर झाला रायासी. पर्याय विचारता वरुणासी म्हणे बालक बळी राजा द्यावा मजसी. विकत घेऊनी बालकासी बळी द्यावा यज्ञांत. शोध घेत हिंडे रोहित त्यासी भेटला एक लोभिष्ट. नाव त्याच्याचे होते अजिगर्त. मधला पुत्र विक्लामतेने त्याचे नाव होते शून्य. शेप घेऊन जाता असता वाटेत त्यास भेटला विश्वामित्र. तेने अभय दिले त्या हरिश्चंद्रे वरुणास उद्देशून. नरमेध यज्ञाचे केले योजन त्यात अध्वर्यू असे जगदग्न. विश्वामित्र होता झाला यज्ञात. ब्रह्मामुनी वसिष्ठ उद्गाता झाला ऋषी अयस्य. विश्वामित्रे सोडविला पुन्हा शूनाशेप. वरून प्रार्थना करून या रोहितापासून. सातवा पुरुष राजा नामे बाहुक. शत्रूंनी केले त्या पराजित. राजा हे राहून घेतले स्त्रियासहित वर्तमान. सेवावे लागले बाहुकावन तेथे तो पावला मरण. स्त्रियासह गमनी प्रवर्तल्या त्या माझी ज्येष्ठ राजपत्नी होती ती अंतर्वनी. तिला वर्जिले और्वय मुनींनी. भार्गव प्रवर श्रेष्ठ जो सवतींनी दिले होते विष. परी अपाय न झाला राजपत्नीस. और्व कृपा ही कारण त्यास प्रसूत झाली यथाकाळी. विश्वासह जन्मले बाळ म्हणून नाव ठेविले इंद्रराव. म्हणून नाव ठेविले सगर. पुनरपी राज्य मिळवले समग्र. यज्ञ केला अश्वमेध दिग्विजयार्थ सोडला यज्ञाश्व. तो पळविता झाला इंद्रराव. घोड्याचा न लगेच ठाव. सगर पुत्र शोधतासी ज्येष्ठ राणी सुमतीचे पुत्र. पितृभक्त वर परी गर्विष्ठ. ईशान्येसी आले अश्व शोधित तव देखती अश्वासी. भगवान श्री कपिल मुनी समाधीस्थ बैसला या आश्रमी. सगर पुत्रा वाटले अश्व पाहुनी म्हणती यानेच चोरीला. आरडा करुणी केला समाधिभंग. तेने महामुनींशी आला क्रोध केवळ करता दृष्टीपात. सागर पुत्र दग्ध झाले सांख्य शास्त्र करते महाज्ञानी. सत्वगुण संपन्न कपिल मुनी. क्रोध आला त्यांचे मनी ऐसे बोलणे अनुचित. असो जशी प्रारब्ध गती घडून येतसे तेने रीती. सगराची द्वितीय भार्या होती नाव जयेचे केशिनी. केशिनी पुत्र समंजस पूर्वजन्मीचा योग भ्रष्ट. वागे बाहेरी जैसा भ्रमिष्ठ. अंतर्निष्ठ होता तो एकदा ग्रामीची मुले फेकली नदीत. स्वसामर्थ्य पुनरपी आणून देत. अंती निघून गेला अरण्यात न कळली मात कोणाशी. त्याचा पुत्र अंशुमान पितामहाचा हित करता जाण. अश्वाचे करावया निघे शोधन. कपिलाश्रमी पातला ब्रह्मा सकल विश्वाचा आद्य. समाधी साधने न पाहे तुझ मनु बुद्ध्यातीत तुझे गुण. आम्हा मानवा कळे कैसे देहधारी त्रिगुण प्रधान. तू गुणातीत निर्गुण. तुझ हृदय स्थानचे ध्यान. बहिर्मुखा केवी होय आत्मज्ञानाने जे संपन्न. सनकादिका समान जन त्यासीच घडे तुझे ध्यान. मज मुडाशी तैना कळे वासना कर्मेंद्रियाचा आश्रय. दृढ पाश जो मोहमय तुटला तुझे देखता पाय. हे सर्वभूतात्मक भगवंता ऐकून या विनीत वचन. कपिल झाले प्रसन्न यज्ञी अश्व परत घेऊन. अंशुमान आला स्वराजी मग सगरे केला यज्ञ पूर्ण. राजी बैसविला अंशुमान करोनिया योग साधन. ब्रह्मस्वरूप पावला कपिलांनी अंशुमानासी सांगितले उपायासी. दग्ध पितर मुक्त व्हावयासी गंगा पृथ्वीवरी आणावी. पूर्वजांच्या उद्धारार्थ अंशुमाने केले बहुत तप. कालांतरे पावला पंचत्व. तत्पुत्र दिलीप नावाचा अंशुमान. दिलीप गंगेला करी तप त्या. व नंतर त्याच्या सूत राजा भगीरथ तप करी भगीरथाचे. तप पाहुनी प्रसन्न झाली मंदाकिनी. म्हणे मी येता गगनातून कोण सावरील वेग माझा. तैसेच मी आल्या भूमीवरी. नाना पातकी दुराचारी स्नान करुनी मम वितरी पापमुक्त होतील. नित्य पापे ऐसी धुवून मी स्वयं मलिन होईन. मसी कोण करील पावन. उपाय त्यासी शोधावा गंगेसी मनी भगीरथ. संत साधू ब्रह्मनिष्ठ ज्याचे हृदय श्री भगवंत ते तुझ पुनीत करतील. भगीरथे करुण तपाचरण प्रसन्न करविला गौरी रमण. तेने जटेवरी गंगा केली धारण. गंगा अवतरली भुवरी.
भागीरथाचे पाठोपाठ फेडीत जगाचे पाप ताप, गंगा वाहू लागली वेगात, पातालापर्यंत गेलीसे. भस्मीभूत सगर पुत्र, त्यावरून जाता गंगा आप, भगीरथ पितर झाले मुक्त, धन्य वंशज भगीरथ. भगीरथ पासोनी सातवा पुत्र मित्रसह जो सौदास, एकदा गेला असता मृगयेस, राक्षस तेथ मारिला. मृत्यू समयी आपले बंधूसी, सांगितले सूड घ्यावयासी, स्वयंपाकी म्हणूनच छद्मवेशी सौदासाकडे राहिला. एकदा त्याने श्राद्ध दिवशी नरमांस वाढले वसिष्ठांशी, ते राजासी समजले दोषी, शाप दिला सौदासा, नसता काही स्वापराध, वसिष्ठांनी शापिले आपणा व्यर्थ. त्याने सौदासा आला क्रोध, शाप द्याया प्रवर्तला. तव त्याची भार्या मदयंती साती होती धर्मवेत्ती, केला परावृत्त आपुला पती, शापदानापासून गुरुशी शापिता महादोष, तेने वर्जिले सौदासास, आपुले पायावरी टाकिले शाप, जलास कल्माश पाद नाम झाले. सत्य कळले वसिष्ठाशी, मग दिले उशापाशी, राक्षस होतील 12 वर्षी, पुनरपी राजा होशील. राक्षस झाला वसिष्ठ शापानी, हिंडत असता रानोरानी, बहुत पिडला असता सुखशुगदनी. ब्राह्मण दाम्पत्य देखिले, तेने त्यातील ब्राह्मण नर, भक्षिला न करता काही विचार, सती गेली ब्राह्मण नार, शाप देऊनी सौदासा. राजाशी शापी ब्राह्मण नारी, वसिष्ठ शापाती जाता घरी, करशील तू स्त्री संग जरी, तरी मरशील तात्काळ. ऐसा दुदैवी सौदास, परतो नियता निज ग्रास, स्वस्त्री रती व्यर्ज त्यास, तेने राहिला निपुत्री. त्यावेळेची शास्त्रानुमती, वसिष्ठ गुरुने निर्मिली संतती, गर्भ राहिला मदयंती पोटी, 7 वर्षेपर्यंत दगडाने फोडून या उदर, तो गर्भ काढिला बाहेर. तोचे अस्मक राजा थोर, त्यापासून 5वा खट्वांग राजा चक्रवर्ती, देवांनी त्यासी केली विनंती, तेने पराभविले दैत्याप्रती, केली कीर्तिमयी वरी. युद्धाती त्यास कळले आयुष्य, 2 घटका उरले, नगरी येऊन चित्त लावले श्रीहरीच्या पदकमळी. खट्वांग राजा बोले वचन, माझे कुलदैवत ब्राह्मण, त्यांचे वांचोनी मजला प्राण, अधिक नव्हती प्रिय काही. स्त्रीपुत्र ऐश्वर काही, राजभोग अथवा मयी, त्यातील मला प्रिय न काही, एक श्रीहरी वाचोनी. माझी बुद्धी बालपणी, केव्हाही न रचले अधर्माचरणी, मी न पाहिले विष्णू वाचोनी, अन्य काही त्रिजगती. दैत्य जिंकिता रणांगणी, वर दिला इंद्रादयी देवांनी, निष्काम भक्ती अंतकरणी, वरेच्छा असचिना. देवसुद्धा चंचल वृत्ती, म्हणून हृदयस्था नोकळती, तेने स्वर्ग सुखाते इच्छिताती. अज्ञान पायी देवांचे गंधर्व नगराप्रमाणे विषय, आयुष्य संगे व्यर्थ जाय, अनासक्त होऊन सांडिले विषय, आणि अहंकार दवडिला. नारायणे ठेवून या चित्त, राजा खट्वांग झाला मुक्त, आत्मस्वरूप झाले प्राप्त, 2 घटिका माजारी. या खट्वांग राजाचा सूत, दीर्घबायू दिलीप ख्यात, नंदिनी सेवा करून त्यास पुत्र झाला रघुराजा. रघुराजाचा निजात्मज अयोध्यापती श्री अज, त्याचा पुत्र दशरथ राज, कोटी पुण्य स्मरता त्या. श्री दशरथाचे भाग्य परम, ज्याचे घरी अवतार ब्रह्म, सीतापती भगवान राम. चरित्र पुढील अध्यायी. चरणदास म्हणे श्रोत्यासी, क्षमा करावी जी मजसी, संक्षिप्त सांगत असे कथानकाशी, विस्तार भय वाटत असे. इक्ष्वाकु वंश परम पवित्र, त्यातील जे जे राजे ख्यात, धर्मपरायण प्रतापवंत, निवडोनी चरित्र सांगितले. मी तो नोये शास्त्र वेत्ता, विद्वान अथवा ग्रंथ करता, कैसे सांगावे भागवता पामरतेने नेमी काही. श्री ज्ञानेश्वर चक्रवर्ती, राजाधिराज जो भक्ती प्राती, आत्मज्ञानाची चिन्मय मूर्ती, गंगा पवित्र ज्याचेनी, नामदेवासह वर्तमान, करीत असता तीर्थाटन, काशीत पातले 2 जण, निगती स्नानार्थ गंगेसी. तो गंगेसी आला पूर, पाणी येतसे घाटावर, नामदेव म्हणती चला सत्वर, गंगा उत्सुक स्पर्शासी. गंगेसी लागता श्रीचरण, पूर उतरला तक्षण, ऐसे ज्ञानेश्वर चरणांचे महिमान, तीर्थी कुर्वंती तीर्थानी. गंगा हरीचे चरणोदक, स्नाने पाने जाई पातक, त्या गंगेहुनी पवित्र देख, श्री ज्ञानेश्वर चरणांबुज. न्यून पावे संपूर्णता, अर्पण करू हे त्याच्या अच्युता. चरण दासविन्मी संता, संक्षिप्त भागवत ऐकावे. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचित सुलभ संक्षिप्त भागवते 9व स्कंदे
इक्ष्वाकुवंश वर्णनम गंगावतारण खट्वांग चिच्चरित्र नाम द्वितीयोध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.